1 to 10. ओके चलो करू पुढचं. आता थोडं फास्ट घेणार आहे मी. बघा जो नेक्स्ट आपला जो उत्तर आहे 11 ते 15 ते आपण बघूया. बघा आता याला आपण क्वेश्चनकडे आधी जाऊया. ठीक आहे, आधी आपण क्वेश्चनकडे जाऊया. बघा चला आधी एक पहिला फक्त पॅरा 4-5 लाईन्स जे आहेत तेवढे वाचतो मी. काय म्हणतो बघा, सामान्य इसवी सन पूर्व 5व्या शतकापर्यंत दक्षिण भारतात मानवाचे जीवन अस्थिर असले तरी, बघा तरी हा शब्द आल्यानंतर काही ना काही आयोगाने नेहमीच क्वेश्चन विचारलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा ठीक आहे, तरी मानवाची वस्ती तेथे वाढीस लागली होती, फक्त वाढीस लागली होती. इसवी सन पूर्व 4थ्या आणि 3ऱ्या शतकापर्यंत या दक्षिणेकडील समाजाचा, ठीक आहे, या दक्षिणेकडील समाजाचा उत्तरेकडील समाजाशी संपर्क येण्यास सुरुवात झाली. ठीक आहे, किती 4थ्या आणि 3ऱ्या शतकापर्यंत. त्यातून काय, या संपर्कामधून त्यातून उत्तरेकडील प्रगत भौतिक संस्कृतीची, हे आपण काय घेतोय बघा, याच्यावर क्वेश्चन आहे आणि इथं मोस्ट ऑफ द मुलं चुकतात. बघा उत्तरेकडील प्रगत भौतिक संस्कृतीची ओळख दक्षिणेतील समाजाला होण्यास सुरुवात झाली. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, उत्तरेकडे भौतिक संस्कृती ही प्रगत होती आणि दक्षिणेकडे ही संस्कृती नव्हतीच. इथं यांनी काही पेक्षा हा शब्द टाकून काही तुलना केलेली नाहीये. बघा ठीक आहे, जर इथं असं असतं बघा, उत्तरेकडील प्रगत भौतिक संस्कृतीची ओळख दक्षिणेकडील लोकांना होण्यास सुरुवात झाली, जर इथे कुठतरी पेक्षा शब्द जर टाकला असताना की उत्तरेकडील संस्कृती ही प्रगत दक्षिणेकडील संस्कृतीपेक्षा जास्त प्रगत होती, तर इथं तुलना झाली असती. पण इथं तुलना नाहीये. यांनी काय म्हटलं, उत्तरेकडील प्रगत भौतिक संस्कृतीची ओळख दक्षिणेतील समाजास होण्यास सुरुवात झाली, बस एवढं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, उत्तरेकडे भौतिक संस्कृती होती आणि ती प्रगत होती आणि दक्षिणेकडे ती संस्कृती नव्हतीच, असा याचा अर्थ होतो. बघा जर आपण क्वेश्चनमध्ये जर आलो तर आपल्या लक्षात येतं. बघा इथं काय म्हटलं, कोणते विधान योग्य आहे. उत्तर भारत दक्षिण भारतापेक्षा, बघा उत्तर भारत दक्षिण भारतापेक्षा भौतिक संस्कृती बाबतीत जास्त प्रगत होता. या विधानाचा काय अर्थ होतो बघा, की उत्तर भारत दक्षिण भारत तर प्रगत होताच होता. ठीक आहे, दक्षिण भारत प्रगत होताच. ठीक आहे, आणि उत्तर भारत पण भौतिक संस्कृतीमध्ये प्रगत होता. पण या दोन प्रगतमध्ये जास्त प्रगत कोण होतं, तर उत्तर भारत होता, असा याचा अर्थ होतो. पॅसेजमध्ये असं आलंय का, तुलना कुठेही आलेली नाहीये, म्हणून हे विधान अयोग्य होतं. ठीक आहे, म्हणून हे विधान अयोग्य होतं. लक्षात येतं. एकदा पुन्हा सांगतोय बघा, थोडंसं लक्ष घाला. काय म्हणतोय, काय म्हणतोय बघा इकडे, उत्तर भारत दक्षिण भारतापेक्षा भौतिक संस्कृतीच्या बाबतीत जास्त प्रगत होता. पेक्षा हा वर्ड आलेला आहे. हे काय करतो, तुलना करतोय उत्तर भारताची आणि दक्षिण भारताची, हे तुलना करतोय. आणि तुलना कशा संबंधी करतोय, भौतिक संस्कृतीच्या बाबतीत करतोय. ठीक आहे, आणि काय सांगतोय, उत्तर भारत जास्त प्रगत होता दक्षिण भारतापेक्षा. म्हणजे काय, दोन्हीही प्रगत होते आणि जास्त प्रगत कोण होता, उत्तर भारत होता. तर दोन्ही प्रगत होते का, नाही, उत्तर भारत प्रगत होता आणि दक्षिण भारतामध्ये त्याची माहितीच नव्हती. ती थोडीफार माहिती कॉन्टॅक्टमुळे, संपर्कामुळे यायला लागली, म्हणून हे विधान जे आहे ते अयोग्य होतं. दक्षिण भारत आध्यात्मिक बाबतीत जास्त प्रगत होता. अध्यात्मासंबंधी काय आलंय का, नाही आले. म्हणून काय होतं, आपल्याला योग्य विचार सांगितले, म्हणून याचं उत्तर 4 जातं, दोन्ही नाही. नंतर बघा, संगम साहित्याशी विसंगत घटक. बघा विसंगत, या साहित्यात गंगेच्या प्रदेशाचा उल्लेख आलेला आहे, यस आलेला आहे. पाटलीपुत्राचा उल्लेख यस आलेला आहे. मॅगॅसिनस भारत वर्णन इंडिका या ग्रंथात केलेलं आहे. बघा हे विधान अकॉर्डिंग टू पॅसेज, हे विधान जे आलेलं आहे ते अकॉर्डिंग टू पॅसेज काय आहे, योग्य आहे. पण अकॉर्डिंग टू क्वेश्चन योग्य आहे का, नाही. ठीक आहे, अकॉर्डिंग टू क्वेश्चन योग्य नाही, म्हणून क विधान जे आहे ते अयोग्य येतं. बघा म्हणून याचं उत्तर काय येतं, केवळ याचं उत्तर काय येतं, विसंगत म्हटल्यामुळं केवळ क विधान विसंगत आहे. ठीक आहे, केवळ क विधान विसंगत आहे. काही लोकांनी याचं उत्तर 3 लिहिलं असेल. बघा तुम्ही काय सांगितलं,
सुसंगतचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात येते का काय चुकलं आपलं? ठीक आहे. त्यानंतर बघा थोडंसं खाली जर आपण आलो 13 नंबरचं जे आलेलं आहे, 13 नंबरमध्ये यांनी काय म्हटलेलं बघा, याचं उत्तर 4 जातं. 13 नंबरचं जे उत्तर आहे ते 4 जातं. का उत्तर जातं याचं 4? कारण की यांनी संपूर्ण भारताविषयी माहिती दिलेली आहे. दक्षिण भारतामध्ये काय होतं, वरच्या भारतामध्ये काय होतं, दक्षिण भारतामध्ये काय होतं, उत्तर भारतामध्ये काय होतं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर हे देत आहे. नंतर बघा इथं योग्य विधान. आता इथं पण चुकतं बघा. अगस्त्य मुनींनी दक्षिण भारतामध्ये भौतिक संस्कृतीचा प्रसार केला. भौतिक संस्कृती नाही आलेले. थोडंसं पॅसेजमध्ये या बघा. बघा हे कुठं आलेलं आहे, बघा तमिळ परंपरेनुसार. इथं काय म्हणते बघा, तमिळ परंपरेनुसार अगस्त्य मुनींनी, व्यक्ती आल्यानंतर क्वेश्चन येतो का मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, अगस्त्य मुनींनी उत्तरेकडून येऊन उत्तरेकडील संस्कृतीचा येथे प्रसार केला. आता वरती आलेला आहे बघा कुठलं, की भौतिक संस्कृतीच्या बाबतीत जास्त प्रगत होता. पण आता इथं काय म्हणते, उत्तरेकडील प्रगतीचा प्रसार केला. अशा प्रकारे इसवी सन पूर्व काळात वैदिक संस्कृती व द्रविडी संस्कृती यांच्या परस्परांवरील प्रभावातून नवी द्रविडी संस्कृती आली. म्हणजेच काय, अगस्त्य मुनी कुठून आले होते, उत्तरेकडून आले होते. आणि अशा प्रकारे म्हणजे अगस्त्य मुनीच्या प्रकारे काय झालं होतं, वैदिक संस्कृती, वैदिक म्हणजे जी उत्तरेकडून आली होती ती, अगस्त्य मुनींनी वैदिक संस्कृतीचा प्रसार केला, भौतिक संस्कृतीचा नाही. आणि यांच्या दोन्हीच्या मध्ये नवीन द्रविडी संस्कृती उदयाला आली. म्हणून हे जे उत्तर आहे बघा, हे जे उत्तर आहे, जे विधान दिलेलं आहे, ठीक आहे, काय विधान आहे, अगस्त्य मुनींनी काय भौतिक संस्कृतीचा प्रसार केला, तर हे येत नाही, अयोग्य येतं. तर जास्तीत जास्त काय होतं, वैदिक संस्कृतीचा, असं याचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये दक्षिण भारतामध्ये मानवाच्या स्थिर वस्ती उदयाला आल्या. स्थिर वस्ती तर कुठंच आल्या नाही, योग्य म्हटलं म्हणून केवळ याचं जातं. कशाबद्दल बघा, विचारवंतांचे कशाबद्दल एकमत नव्हते, तर सातवाहनाच्या मूळ प्रदेशाबद्दल, नावाबद्दल पण सांगितलं, आणि याच्याबद्दल एकमत होतं, कशाबद्दल नव्हतं हे आपल्याला सांगायचं बघा. तर आणि ड मध्ये आहे बघा, बरोबर आहे, ड मध्ये, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 1 जातं बघा. ठीक आहे, तेच म्हटलं काय झालं, ऑप्शन्स काय दिले यांनी. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट उत्तर बघूया. याच्यामध्ये फक्त हे जो आहे 14चं स्टेटमेंट हे विद्यार्थ्यांचं चुकतं, आणि जे 11वं आलेलं आहे, म्हणजे 11वं विधान आहे, तिथं मुलं चुकतात बघा. हे स्टेटमेंट 11चं आणि 14चं हे थोडंसं आपल्याला व्यवस्थित वाचायला पाहिजे बघा. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगतोय, पण मी जे सांगतोय ते बरोबर आहे, 100% बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय तर 16 ते 20 त्याच्यावरच्या क्वेश्चनमध्ये आपण जाऊया. बघा काय म्हटलं यांनी 16 ते 20 मध्ये, याचं उत्तर काय दिलेलं आहे बघा, दोन्हीही यापैकी नाही. रेडिओ लहरींच्या दूरवर प्रवासाचे मुख्य कारण विचारलेले बघा. मुख्य कारण हे जे आहे वक्रीभवन, हे एक कारण असं आलेलं आहे, पण मुख्य कारण नाही आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर यापैकी नाही जातं, मुख्य कारण नाही आहे बघा हे. ठीक आहे, हे क्वेश्चन नीट जर वाचला तर याचं उत्तर लगेच निघतं बघा. वाल्फर स्टुअर्ट यांच्या मते, ठीक आहे, वाल्फर स्टुअर्ट यांच्या मते, थोडंसं पॅसेजमध्ये येऊया आपण. कुठं आलेला आहे हा वाल्फर स्टुअर्ट, हा बघा या सेकंड व्यारा थोडंसं, वरच्या वातावरणातील हवेचा स्तर विद्युत वाहक असावा असे मत 2 प्रकारच्या पुराव्यांच्या आधारे मांडण्यात येते. ठीक आहे, हवेचा स्तर, वरच्या हवेचा स्तर विद्युत वाहक असावा. ठीक आहे, विद्युत वाहक असावा, हे 2 पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात रोज दिसून येणाऱ्या लयबद्ध फरकावरून बघा, वाल्फर स्टुअर्ट याने अशी उत्पत्ती मांडली होती की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खूप उंचावरून विद्युत प्रवाह वाहत असल्याने, ठीक आहे, विद्युत प्रवाह वाहत असल्याने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात लयबद्ध फरक दिसून येतो. आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे, की याला एक फॅक्ट माहीत होती की पृथ्वीच्या क्षेत्रात रोज लयबद्ध फरक दिसून येतो. ठीक आहे, हे त्याचं मत नव्हतं, हे त्याला माहीत होतं. मग त्यानं याच्यावर काय कारण यानं शोधण्याचा प्रयत्न केला. तर काय कारण शोधलं याने,
की वरच्या स्तरावरून कुठतरी विद्युत प्रवाह असणारा स्तर आहे, त्याच्यामुळं हे चुंबकीय क्षेत्रात फरक येतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात रोज दिसून येणाऱ्या लयबद्ध फरकावरून, म्हणजे काय लयबद्ध फरक होतो हे त्याला माहीत होतं, ठीक आहे, हे माहीत होतं, पण हे त्याचं स्वतःचं मत नव्हतं, ही त्याला माहीत असलेली फॅक्ट होती. मग ही फॅक्ट असं का होतंय याचा फक्त त्यानं कारण शोधलं, ते म्हणजे खूप उंचावरून विद्युत प्रवाह वाहत होता म्हणून. विद्युत प्रवाहाचा स्तर आहे वाहून नेणारा. बघा, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात लयबद्ध फरक होतो हे त्याचं मत नव्हतं, ठीक आहे, हे त्याचं मत नव्हतं. बघा, ठीक आहे, चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव विद्युत वाहक स्तरावर होतो. चुंबकीय क्षेत्राचा होतो का? नाही, विद्युत वाहक स्तराचा याच्यावर होतो. लक्षात येतं का? हे उलटं लिहिलेलं आहे. बघा, हे उलटं लिहिलेलं आहे, म्हणून हे पण विधान जे आहे ते अयोग्य आहे, वरचं पण अयोग्य आहे. आयनोस्फिअरचा प्रभाव पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर होतो, हे करेक्ट आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते केवळ क जातं. बघा, ठीक आहे. नंतर बघा, केनेडी व हेविसाइड यांच्या मते रेडिओ लहरींचे वक्रीभवन कशामुळे होते? कशामुळे होते हे इम्पॉर्टंट आहे. बघा, याच्यात याचं उत्तर जे आहे ना, हे आपण रद्द केलेलं आहे. बघा, हा क्वेश्चन जो आहे हा आपण रद्द केलेला आहे, कारण याचं उत्तर केवळ ब असं याचं उत्तर जातं. बघा, केवळ ब असं याचं उत्तर जातं, ठीक आहे. तर वातावरणाचा स्तर विद्युत वाहक असल्यास याचं उत्तर जायला पाहिजे फक्त, ठीक आहे. आणि जर समजा आपण लावलंच तर पृथ्वीच्या वातावरणामुळे पण हे म्हणू शकतो, पण केवळ ब याचं उत्तर जातं. तर ज्यांनी लिहिलं त्यांनी दोन जरी लिहिलं तरी योग्य म्हणायला पाहिजे, ठीक आहे. रेडिओ लहरींची निर्मिती यांनी केली. रेडिओ लहरींची निर्मिती, तर रेडिओ लहरींची निर्मिती कोण केली हे माहीत नाही, म्हणून याचं उत्तर यापैकी नाही. काही लोकांनी मार्कोनी उत्तर लिहिलं असेल, पण मार्कोनीने केलेली निर्मिती केलेली नाही त्यांनी, ठीक आहे. नंतर काय, खाली जाणं योग्य. हवेचे व जलबाष्पाचे स्तरांच्या निर्मितीमुळे रेडिओ लहरी वक्रीकार होतात, असा काहींचा विश्वास. यस, लास्ट पॅरामधून आलेले. बघा, लास्ट पॅरा लास्ट लाईनमध्ये जसं तसे. सूर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव विद्युत वाहक स्तरावर होतो, हे पण योग्य आहे. बघा, ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय येतं? दोन्हीही योग्य विधान आहेत. बघा, ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट उत्तर इथे काय म्हटले? 21 ते 25 आहे. बघा, ठीक आहे, 21 ते 25 उत्तरे द्या. रोजगाराच्या संदर्भात आपल्या देशात चालणाऱ्या वादविवादांच्या बाबतीत सर्वात कळीचा म्हणजे काय, तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकाच लक्ष्यासाठी झगडणाऱ्या वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या दिशांनी जायचं आहे, ठीक आहे. साऱ्या गटांमध्ये प्रचंड मोठ्या दऱ्या आहेत, म्हणजे काय, त्यांच्यात तफावत खूप आहे. ओंकार गोस्वामी सांगतात. आता ओंकार गोस्वामी कोण आहेत हे माहिती आहे का आपल्याला? असं कुणीही सांगू शकतं, ठीक आहे. तो त्यांचा नेता आहे असं काय म्हणत नाही. बघा, म्हणून पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण वाचूया. बघा, काय म्हटलं यांनी? ओंकार गोस्वामी हे कोण आहेत? कामगारांचे नेते माहीत नाही, राजकारणी माहीत नाही, लेखक माहीत नाही, तर यापैकी नाही असं सगळं. तर 2017ला असे क्वेश्चन्स आपण बघतो. बघा, ठीक आहे. नंतर काय, शाश्वत आर्थिक विकास ही रोजगार निर्मितीची पूर्व अट आहे. हे कुठे आलेले? बघा, हे काय म्हटलं यांनी? लास्ट पॅरा फर्स्ट लाईन आहे. बघा, ठीक आहे, लास्ट पॅरा फर्स्ट लाईन. आर्थिक विकासाचा सातत्याने वाढता दर म्हणजे काय? शाश्वतपणा. आणि देशांतर्गत बाजारपेठेची वाढ, ठीक आहे. या दोन्हींसाठी म्हणजे काय? आर्थिक विकासाचा दर सातत्याने वाढता दर हे एक, आणि बाजारपेठेची वाढ हे दोन, या दोन्हींसाठी व्यापक स्तरावर वेगाने होणारी रोजगार निर्मिती ही अनिवार्य पूर्वअट आहे. म्हणजे काय पूर्वअट? काय रोजगार निर्मिती ही पूर्वअट आहे. आणि कशासाठी पाहिजे? सातत्याने वाढता दर आणि देशांतर्गत बाजारपेठेची वाढ या दोन्हींसाठी पाहिजे. म्हणजे काय झालं? हे झाले उद्देश आणि रोजगार निर्मिती हे कारण झालं. आता इथं काय म्हटलं बघा यांनी, काय म्हटले बघा? शाश्वत आर्थिक विकास ही
रोजगार निर्मितीची पूर्वट आहे, म्हणजे ही पूर्वट आहे का नाही, रोजगार निर्मिती ही शाश्वत आर्थिक विकासाची पूर्वट आहे असं यायला पाहिजे, उलट केलेलं आहे, म्हणून हे विधान जे आहे ते अयोग्य आहे बघा. ठीक आहे, नंतर काय म्हणतोय बघा नेक्स्ट, शाश्वत आर्थिक विकास आणि देशांतर्गत बाजारपेठेची वाढ हे रोजगार निर्मितीचे पुरवठ आहे, पुन्हा उलट केलेलं आहे, म्हणून दोन्हीही विधानं अयोग्य आहेत बघा. म्हणून याचं उत्तर दोन्हीही नाही असं याचं उत्तर येतं. ठीक आहे, रोजगाराच्या संदर्भात सर्वात महत्वाचा प्रश्न सुरुवातीला बघा, कळीचा प्रश्न असा आलेला बघा सुरुवातीला, काय कळीचा प्रश्न, तर काय द्यायचं, सर्व गटांमध्ये लक्ष्यासाठी सहमती नसणे, त्यांनी सांगितलं की तिथे खूप दरी वगैरे मोठी दरी आहे, वेगवेगळ्या दिशांनी यांना जायचं, म्हणजे काय सहमती नाही असं याचं उत्तर निघतं बघा. ठीक आहे, नंतर काय बघा 24, आपण आपली ओळख अजूनही सेवा क्षेत्रापुरतीच मर्यादित ठेवली आहे, या धरून लेखाला काय सूचित करायचे असेल बघा. हा क्वेश्चन कशावर संपलेला आहे, असेल म्हणजे काय गेसकडे संपलेला आहे. तर जेव्हा जेव्हा प्रश्न असेल नसेल अशा शब्दांवर संपतो, हे जे शब्द आहेत हे शक्यता सांगणारे शब्द आहेत बघा हे. ठीक आहे, तर उत्तर जे आहे आपलं जे उत्तर जे आहे ते शक्यतेवर यायला पाहिजे. 2015ला एक प्रेमाचा क्वेश्चन आहे, प्रेमाचा एक पॅसेज आहे बघा, त्यामध्ये एक क्वेश्चन आयोगानं असा विचारला होता. ठीक आहे, क्वेश्चन गेसकडे होता आणि उत्तर पण गेसकडे येतं बघा. आता इथं असा कुठला पर्याय आहे की जो गेसकडे जातो बघा, 2 नंबरचा पर्याय काय, लेखक सुचवत असावा की उद्योगांमधून रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे. ठीक, हेच आहे, बाकी सर्व एक्झॅक्ट माहिती सांगतात. का एक्झॅक्ट, आपल्याला एक्झॅक्ट का नको, कारण की क्वेश्चन हा गेसकडे जाणार आहे म्हणून. उतार्याचे लेखक हे काय रोजगार निर्मितीवर भर देतात बघा, रोजगार निर्मिती संबंधी बोलत आहेत, तर याचं उत्तर आहे, बाकी काही याचं सांगत नाही, एकच आहे त्याचं उत्तर. नेक्स्ट जो उतारा आहे बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं इकडे, हा थोडासा फिलॉसॉफिकल टाईपमध्ये, तत्वज्ञानाच्या टाईपमध्ये हा उतारा आहे बघा. ठीक आहे, तत्वज्ञानामध्ये असे उतार येतात बघा. मी सत्यामध्ये वा सत्याच्या माध्यमातून सौंदर्याचा शोध घेतो. सत्याच्या माध्यमातून, सत्याचं माध्यम म्हणजे काय की जसं निसर्गानं तयार केलेलं आहे तसं त्याला बघणं. ठीक आहे, स्वतःचे कुठल्याही प्रकारचे जे काही हे असतात, म्हणजे स्वतःचे जे काही आपल्या विचार असतात त्यामध्ये एखाद्या वस्तूला न शोधणं, ते वस्तू जशी आहे तशी त्याला ऍक्सेप्ट करणं, त्याला सत्यामध्ये म्हणतात. ठीक आहे, मी सत्यामध्ये वा सत्याच्या माध्यमातून सौंदर्याचा शोध घेत असतो. सत्याची सर्व रूपे केवळ सत्य विचारतच नाही तर खरे चित्र आणि गाणीही सुंदर असतात. ठीक आहे, सत्य विचारच नाही तर खरे चित्र आणि गाणीही सुंदर असतात. सामान्यपणे लोक सत्यात सौंदर्य पाहू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे की जसं आहे तसं तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नाही. सामान्य माणूस बघा इकडे काय म्हणतोय, सामान्यपणे लोक सत्यात सौंदर्य पाहू शकत नाही. सामान्य माणूस त्यापासून दूर पळतो आणि त्यामुळे सौंदर्य पाहण्याची क्षमता सुद्धा तो हरवून बसतो. म्हणजे काय, जसं आहे तसं तो बघू शकत नाही. जेव्हा लोक सत्यात सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतील तेव्हा खऱ्या कलेचा उदय होईल बघा. म्हणजे काय, जसं आहे तसं बघणं. खऱ्या कलावंताच्या दृष्टीने तोच चेहरा सुंदर असतो जो आपल्या बाह्य रूपापेक्षा बघा, म्हणजे तो बाहेरून कसा दिसतो त्याच्यापेक्षा काय वेगळ्या आत्म्यातील सत्याच्या प्रकाशाने दैदिप्यमान झालेला असतो. म्हणजे त्याचा इंटरनली तो किती सुंदर आहे, तो किती त्याचे विचार चांगले आहेत ते त्यावरून. याहून वेगळे कोणतेच सौंदर्य असू शकत नाही. या उलट सत्य अशा अनेक स्वरूपात अभिव्यक्त होऊ शकते जे बाह्यता सुंदर आहे. म्हणजे काय, एखाद्या काही अनेक बाह्य म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या बाहेरून जर आपण बघितल्या तर त्या सुंदर दिसणार नाही, पण इंटरनली जर त्या बघितल्या, त्यांचं मन जर बघितलं तर त्या सुंदर असतात. ठीक आहे, असे म्हणतात की सॉक्रेटिस आपल्या काळातील सर्वात सत्यनिष्ठ माणूस होता. सॉक्रेटिस कसा होता, सत्यनिष्ठ होता, परंतु त्याचा चेहरा ग्रीसमध्ये सर्वात कुरूप होता. म्हणजेच काय, आता यांनी जे सांगितलं बघा, सत्य अशा अनेक स्वरूपात अभिव्यक्त होऊ शकते जे बाह्यता सुंदर नाही. बाह्यता म्हणजे सॉक्रेटिस दिसायला जरी सुंदर नसेल पण तो सत्यनिष्ठ होता. माझ्या दृष्टीने सॉक्रेटिस सुंदर होता. म्हणजे काय, तो जसा आहे तसा त्याला ऍक्सेप्ट करणे, नुसतं दिसण्याने नाही तर त्याच्या इंटरनल त्याच्या गुणांमुळे. कारण त्याने आयुष्यावर सत्याकरता संघर्ष केला.
आता बघा आपण क्वेश्चन मध्ये जर आलो ना तर इथं काय म्हटलं बघा, लेखकाच्या मते सत्य किंवा सौंदर्य हे बाह्य लक्षणांवर अवलंबून नसून, ठीक आहे, म्हणजे काय बाह्य ते कसे दिसतात त्यावर अवलंबून नसून ते अंतर्गत आत्म्यावर अवलंबून असते. या विधानाला पाठबळ देणारे विधान. आत्म्यातील सत्याच्या प्रकाशाने दैदिप्यमान झालेला सुंदर चेहरा, म्हणजे ते कसा दिसतो हे मॅटर करत नाही, तर तो अंतर्गत कसा आहे. जसं सॉक्रेटिसचं उदाहरण दिल्याने, सॉक्रेटिस दिसायला सुंदर कुरूप परंतु सत्यनिष्ठ असल्याने सुंदर, ठीक आहे. सामान्यपणे लोक सौंदर्य पाहू शकत नाही, तर हे बाह्य लक्षणा संबंधी नाहीये, ठीक आहे. तर हे केवळ अ आणि ब याचं उत्तर योग्य निघतं बघा, ठीक आहे. नंतर काय म्हटलंय बघा यांनी, खऱ्या कलेचा उदय केव्हा होणार नाही, केव्हा होणार नाही. पॅसेज मध्ये काय आलेलं बघा, पॅसेज मध्ये काय आलेलं आहे, पॅसेज मध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे सुरुवातीच्याच पॅसेज मध्ये याच्यामध्ये याच्या आधीच्या पेजवर काय म्हणतोय बघा हा, की सौंदर्याचा जेव्हा सत्यात सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतील तेव्हा खऱ्या कलेचा उदय होईल. म्हणजे काय, सौंदर्याचा आस्वाद म्हणजे तुम्हाला त्याचं मन ओळखता आलं पाहिजे, त्याचा अंतर्गत गुण त्याचे लक्षात आले पाहिजे, तेव्हा खऱ्या कलेचा उदय होईल, ठीक आहे. आता इकडे काय म्हटलं बघा यांनी, क्वेश्चन मध्ये उलट विचारलेलं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे बघा. क्वेश्चन मध्ये काय आलेलं आहे बघा, खऱ्या कलेचा उदय केव्हा होणार नाही, ठीक आहे. केव्हा होणार नाही, जेव्हा लोक सत्यात सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतील. हे कधी केव्हा होणार याचं उत्तर आहे, ठीक आहे. म्हणून हे येणार नाही, जेव्हा सत्यात सौंदर्य असेल, ठीक आहे. जेव्हा लोक सत्यामध्ये सौंदर्य पाहू शकत नाहीत तेव्हा कलेचा उदय होऊ शकत नाही, ठीक आहे. बघा क्वेश्चन निगेटिव्ह आहे, उत्तर निगेटिव्ह आलं पाहिजे. सिंपल ट्रिक आहे बघा इथं, म्हणून केवळ क याचं उत्तर जातं बघा, ठीक आहे. नेक्स्ट बघा, देह हा आत्म्याला मुक्त विहार करण्यापासून रोखतो. येस, करेक्ट स्टेटमेंट आहे हे. आणि मुक्तीच्या मार्गामुळे देहामुळेच असं काही आलेलं नाही बघा पॅसेजमध्ये, म्हणून हे अयोग्य येतं. म्हणून याचं उत्तर जे आहे ते केवळ अ जातं बघा. 29 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो, योग्य शीर्षक म्हणजे काय, तुम्हाला उत्तराचा टॉपिक सांगायचा असतो. टॉपिक थीम सांगणे इथं एक्सपेक्टेड नाही बघा, टॉपिक सांगायचा. म्हणून याचं सत्यामध्ये सौंदर्य असं याचं उत्तर जातं बघा. नेक्स्ट बघा, लास्ट क्वेश्चन या पॅसेजचा 30 नंबरचा, खालीलपैकी उपरोक्त जोडी परिच्छेदाचा भाग नाही तर ईश्वर आणि असुर असं पॅसेजमध्ये कुठं आलेलं नाही. हा जो क्वेश्चन आहे हा 2016ला कुठला उपरोक्त भाग नाही असा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे बघा, ठीक आहे. नेक्स्ट उत्तरामध्ये आपण येऊया. बघा हा याचा पहिला जो पॅरा आहे तो थोडासा इम्पॉर्टंट आहे, तो आपण डिटेलमध्ये वाचू बघायचा. काय म्हणतो, रेन देकार्त सारखे शास्त्रज्ञ व विचारवंत मानवी विचारांचे महत्व पटवून देऊ लागले. कशाचे, मानवी विचारांचे महत्व पटवून देऊ लागले. देकार्त सारख्या काय म्हणतोय, पटवून देऊ लागले. देकार्त सारख्या तत्ववेत्यांनी मानवी बुद्धीला, यांनी कशाला मधून मानवी बुद्धीला महत्व देताना आपले अनुभव हे किती फसवे असतात हेही दाखवून दिले. काय म्हणतोय बघा, हे आपले अनुभव हे किती फसवे असू शकतात हे यांनी दाखवून दिले. आता एक मिनिट ना, हे त्यांनी दाखवून दिले. हे सांगताना त्यांनी मनुष्य आपले शारीरिक अस्तित्वही नाकारू शकतो. बघा यांनी काय म्हटलं, हेही दाखवून दिले, कारण त्याचे ज्ञान आपल्या पंचेंद्रियाच्या माध्यमातून होत असते, ठीक आहे. आता बघा क्वेश्चन काय इकडे, इथं मुलं चुकतात बघा या क्वेश्चनवर. काय म्हणतोय, आपले अनुभव हे किती फसवे असतात हे सांगणारे उत्तरात सर्वात जोर देणारे विधान विचारले. तर काय, कारण नाही, विधान विचारले. विधान तर काय, मनुष्य आपले शारीरिक अस्तित्व नाकारू शकतो म्हणून आपले अनुभव फसवे असतात. याचं जे उत्तर आहे पंचेंद्रियाच्या माध्यमातून होणारे ज्ञान, तर हे नाही, हे कारण असू शकतं बघा. आणि हे मेन कारण नाही, तर आपले शारीरिक अस्तित्व नाकारू शकतो म्हणून अनुभव जे आहेत ते फसवे आहेत.
ठीक आहे. कारण जर विचारलं असतं तर मे बी आपल्याला 2 कडे आता आलं असतं बघा, पण हे मेन कारण नाहीये, तर मेन कारण हे आहे. ठीक आहे. देकार सारख्या तत्ववेत्यांनी मानवी बुद्धीला महत्व दिल्यामुळेच बुद्धिवाद्यांची परंपरा निर्माण झाली. तर हे बरोबर आहे बघा. का दिल्यामुळेच, बघा इथं क्वेश्चन शब्द काय आलेला बघा, इकडे एक शब्द आलेला आहे, तो आपल्या लक्षात आला पाहिजे. बघा इथं काय म्हटले त्यांनी, कारण ते आपल्या विवेक बुद्धीवर आधारलेले असतात असे महत्वपूर्ण विचार मांडले. त्यातूनच म्हणजे काय, या त्यातूनच विद्यावाद्यांची परंपरा निर्माण झाली, बुद्धिवाद्यांची परंपरा निर्माण झाली. कशातून झाली तर देखार्त सारख्या विचारांच्या तत्वातून, त्यातूनच झाली, दुसरीकडनं कुठेही नाही, त्यातूनच. बघा काय म्हणे, देखार्त सारख्या तत्ववेत्यांनी मानवी बुद्धीला महत्व दिल्यामुळेच बुद्धिवाद्यांची परंपरा निर्माण झाली. येस, करेक्ट आहे स्टेटमेंट. बुद्धिवादी परंपरा व अनुभवादी परंपरेचा सुतराम संकल्पना आहे, संबंध नाही. बघा पॅसेज मध्ये आलंय काय, या दोघांनी काय केलं की मानवाला सेंट्रलला काय केंद्रवर्ती मानलं असं, म्हणजे त्यांचा संबंध आहे कुठे ना कुठं. ठीक आहे. म्हणून हे जे आहे सुतराम नाही, तर हे अयोग्य येतं आणि हे योग्य येतं. आपल्याला योग्य विधान विचारलेले म्हणून केवळ अ याचं उत्तर जातं. बघा नंतर शीर्षक काय जाईल याचं, शीर्षक जे आहे ते योग्य शीर्षक द्या. बुद्धिवाद व अनुभववाद याचं शीर्षक जाईल. बघा ठीक आहे. विज्ञान तर कुठं नाही येणार, सामाजिक व नैसर्गिक शास्त्रे नाही येणार, मानव व विद्वान द्वंद्व नाही येणार कुठं, तर बुद्धिवाद व अनुभववाद येत. ठीक आहे. आता बघा 35 मध्ये असत्य विधान विचारलेले. असत्य निर्माण होणारे सर्व विचार हे विवेक बुद्धीवर आधारलेले असतातच असे नाही, अशा 2 शक्यता आहेत. बघा असूही शकतात किंवा नसूही शकतात, अशा 2 शक्यता पॅसेज मध्ये दिलेल्या नाही, म्हणून हे अयोग्य जातं. पंचेंद्रियाच्या माध्यमातून होणारे ज्ञान ही मानवाच्या शारीरिक अस्तित्व नाकारण्याची पूर्वअट आहे, असं कुठेही कारण किंवा अट सांगितलेली नाही, म्हणून हे विधान सुद्धा अयोग्य जातं. म्हणून आपल्याला अयोग्य आहे, तर याचं उदाहरण ए आणि बी यापैकी नाही असं काही लोकांनी लिहिलं असेल तर लक्षात घ्या की तुम्ही क्वेश्चन नीट वाचताय का. असत्य विचारलं, कुठले विधान असत्य आहे, हे पण असत्य आहे, हे पण असत्य आहे, म्हणून याचं उत्तर काय, दोन्हीही असत्य आहेत. ए आणि ब यापैकी नाही म्हणजे काय, दोन्हीही असत्य नाहीत असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नीट वाचला तर याचं उत्तर आपल्याला लगेच समजू शकतं. बघा काय म्हणतो, क्वेश्चन मध्ये जा डायरेक्टली जा. बघा धर्माज्ञाचे उल्लंघन म्हणजे पाप ठरते. कारण तर का पाप ठरते, त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेले, जातीला अलौकिक शहाणपणाचे वरदान लाभलेले असते. तर येस याचं हा 36 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा आपण पूर्णतः रद्दच केलेला आहे. बघा ठीक आहे, हा आपण रद्द केलेला आहे, याचं उत्तर निघत नाही. बघा तर याचं दोन्हीही नाही जर दिलं असेल तुम्ही, त्याचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, म्हणून हे आपण रद्दच केलेला आहे क्वेश्चन. त्यानंतर बघा, तुम्हाला जर खरे मार्ग माहीत नसतील तर काय, सगळेच बार फसके ठरले पॅसेजमध्ये जशांतच आलेला आहे. ठीक आहे. तिसऱ्या प्रकारच्या सुधारणा जवळपास अशक्य आहेत. कारण याचं उत्तर जर तुम्ही 2 दिलं असेल तर हे याचं कारण येत नाही. ब तुमच्या उत्तरामध्ये यायला नको. बघा ठीक आहे, अयोग्य विचारलेलं आहे, अयोग्य. तर याचं उत्तर जे आहे 38चं ते अ, क आणि ड जातं. बघा ठीक आहे, अ, क हे सांगणे कठीण आहे, हे याचं जातं. बघा यातून काहीतरी मला वाटते गडबड झालेली आहे, हे त्यामुळे मी एवढं याला एक्सप्लेन करत नाही. नेक्स्ट यामध्ये बघूया. शीर्षक काय जाईल याच्यामध्ये, सामाजिक सुधारणा याच्यामध्ये शीर्षक जाईल. बघा ठीक आहे. धार्मिक जाणीवा, जातीचा विध्वंस हे थीम येऊ शकते. बघा जातीचा विध्वंस हा थीम येऊ शकते. तुम्ही धर्मशास्त्रज्ञ आणि वेद यांची सत्ता उद्ध्वस्त केली पाहिजे असं लेखक काम होतो. तर तसे केल्यास टरकावला जाईल. हे पॅसेजमध्ये जसे आता आले, म्हणून जास्त डिटेलमध्ये घेत नाही याला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, काय योग्य वेळी सुचलेल्या कल्पनेत असणारी अफाट शक्ती असे लेखा, योग्य वेळी सुचलेल्या एखाद्या कल्पनेत असणारी अफाट शक्ती असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं यांनी, अफाट शक्ती असते असे लेखाने म्हणण्याचं सर्वात महत्वाचं कारण काय, कारण आहे याच्या मागं,
त्याचं उत्तर जातं बघा, सर्व बदल हे फक्त नव्या कल्पनेतच साकारले जातात. का तर याच्या उत्तरामध्ये जर तुम्ही आलात तर बघा इथे यांनी सरळ सांगितलेलं आहे, योग्य वेळी सुचलेल्या एखाद्या कल्पनेत असणारी शक्ती ही सर्वात प्रभावी असते असे पुन्हा कल्पकतेने म्हणून ठेवले आहे. शिक्षणापासून ते विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत, उद्योगापासून ते अर्थकारणापर्यंत आणि राजकारणापासून ते समाजकार्यापर्यंत सर्व विषयात सर्वकालिक सत्य ठरणारे हे विधान अलीकडे अधिकच महत्त्वाचे बनले आहे. कारण कोणतेही बदल नव्या कल्पनेतूनच साकारतात, म्हणजे दुसरं काहीही नाही. विशेषतः तुलना करणार आहे. इनोव्हेशन हा पूर्वीचा शब्द बनलेल्या आजच्या ज्ञान विज्ञानाच्या युगात अशा कल्पनांचे अवकाश विस्तारतच आहे. सतत चिंतनशील असणाऱ्या विचारी मनात नवकल्पना आकारतात. केवळ आकारतच नाहीत तर त्या उपाययोजना कसे होईल याचाही त्यांचे उपाययोजन म्हणजे त्यांचा काय उपयोग कसा होईल, उपयोजन याचाही विचारवंत करतात. असे विचारवंत जगाला, आपल्या देशाला, विविध समाज गटांना प्रगतीपथावर जाण्यासाठी नवी दिशा सुचवतात. अशा दिशांकडे जाणारी पळवाट मळलेली नाही बघा, नवी दिशा सुचवतात. आणि अशी जी नव्या दिशांकडे जाते ती पायवाट मळलेली नाही म्हणजे काय, ती साधी सोपी किंवा कठीण आहे, पण नव दिशाकडे जाणारे असे पाऊल टाकणे गरजेचे असते. चीनमध्ये विचारवंत अशी पावले टाकण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांना किती यश मिळेल हे सांगणे अवघड आहे, म्हणून त्या कशा आहेत, त्या हे मळलेल्या नाही, तसं उत्तर येतं बघा. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये येऊया बघा. काय म्हटलं यांनी, प्रगतीकडे जाणाऱ्या पायवाटा साऱ्या सरळ सोप्या नसतात. येस करेक्ट आहे. प्रगतीवर जाणारे यश मिळणे सांगणे अवघड असते, म्हणून म्हणजे काय, अ आणि ब योग्य असून ब हे अचे योग्य कारण आहे. 3 नंबरचा उत्तर. ठीक आहे, 43 बघा. 43 बघा, सतत चिंतनशील असणाऱ्या आपल्या मनात नवकल्पना आकाराला येतात. ठीक आहे, असणाऱ्या मनात म्हटले, येस योग्य आहे. विचारवंत कल्पनांचा उपयोग कसा होईल याचाही विचार करतात, येस योग्य आहे. नवकल्पनेशिवाय बदल होतात असे म्हणजे होत नाहीत. ठीक आहे, असं म्हणतोय बघा हे. तर हे विधान सुद्धा कसं आहे, हे पण विधान जे आहे ते योग्य आहे. ठीक आहे, आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे म्हणजे काय, कोणतेही अंतर्निहित होत नाही. ठीक आहे, सर्व उत्तर कधी येईल, जेव्हा आपल्याला काय विचारलेलं असेल, योग्य विचारलेला असेल तेव्हा सर्व होईल. आपल्याला काय विचारलं, अयोग्य, सर्व विधान योग्य, म्हणून कोणतेही अंतर्निहित होत नाही असा त्याचा अर्थ होतो बघा. नंतर काय, योग्य विधान आता विचारलंय बघा. निसर्गाच्या रसाला फक्त मानवी औद्योगिक कारणीभूत असं नाही, हे अयोग्य आहे. कौटुंबिक आव्हानांचा प्रश्न नवकल्पनेतून सुटतो, येस करेक्ट आहे. पॅसेजच्या लास्टला आलाय. मानव हा निसर्गाचा शत्रू हे कुठे आलेलं नाही, केवळ ब विधान जे आहे ते योग्य आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, केवळ ब. शीर्षक काय, नवकल्पना, नुसती कल्पना, नवकल्पना आहे. ठीक आहे, हा आपण जो आहे 46 ते 50 आपण वाचूया बघा. आय एम नॉट अ मॅन ऑफ लेटर्स. आता बघा याचा अर्थ काय होतो, आय एम नॉट अ मॅन ऑफ लेटर्स म्हणजे काय, आय एम मॅन ऑफ लेटर्स म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, हे बघा. आय एम नॉट अ मॅन ऑफ लेटर्स म्हणजे काय, की मी एखादा स्कॉलर नाही, किंवा मी काय म्हणतोय त्याला, एखादा लेखक नाही, असं याचं म्हणणं आहे. आय एम नॉट अ मॅन ऑफ लेटर्स. आय एम नॉट प्रिपेअर्ड टू सी दॅट मेनी इयर्स म्हणजे काय, असं म्हणायचं मला धजावत नव्हतं की मी काही एखादा लेखक नाही, स्कॉलर नाही, असं त्याला म्हणता येत नव्हतं अनेक वर्ष. आय हॅव स्पेंड इन ग्यावल म्हणजे काय, तुरुंग. आय हॅव बीन स्वीटेस्ट इन माय लाईफ म्हणजे मी तुरुंगामध्ये घातलेले वर्ष जे आहेत ते स्वीटेस्ट होते. बट आय मस्ट से दॅट रीडिंग अँड रायटिंग हॅव बीन हेल्प मी वंडरफुली टू गेट थ्रू देम म्हणजे काय, तुरुंगामध्ये जे वातावरण आहे त्यामध्ये रीडिंग आणि रायटिंगमुळे माझा बऱ्यापैकी चांगला वेळ गेला. आय एम नॉट अ लिटररी मॅन. लिटररी मॅन म्हणजे काय, मला एखाद्या लिटरली मॅन म्हणजे काय म्हणतात बघा, की ज्याला साहित्याची जाण आहे अशा माणसाला लिटरली मॅन म्हणतात. ठीक आहे, आय एम नॉट अ लिटररी मॅन अँड आय एम नॉट हिस्टॉरियन म्हणजे मी काय हिस्टॉरियन पण नाही. व्हॉट इंडीड आय एम मग मी कोण आहे. आय फाइंड इट डिफिकल्ट टू आन्सर दॅट क्वेश्चन्स म्हणजे मला इतक्या लोकांची इतकी माहिती आहे मला छोट्या छोट्या गोष्टींची, मग हे फार माहीत म्हणजे काय, अनेक गोष्टींबद्दल थोडं माहिती आहे, म्हणून तो म्हणतो की आय एम नॉट लिटररी मॅन. आय फाइंड डिफिकल्ट टू आन्सर क्वेश्चन. आय हॅव बीन अ डॅबलर इन मेनी वेज. डॅबलर म्हणजे काय, म्हणजे थोडी माहिती सगळ्यांची असणार, त्याला डॅबलर म्हणतात. ठीक आहे, याची पण माहिती आहे, त्याची पण माहिती, पण पूर्ण माहिती कशाची त्याला डॅबलर म्हणतात. मग आता बघा, आय हॅव बिगॅन विथ द सायन्स ॲट कॉलेज. सुरुवातीला सायन्स घेतलं, नंतर काय आय टूक द लॉ, नंतर लॉ घेतलं, नंतर काय म्हणजे सायन्सबद्दल थोडीशी माहिती आली, लॉबद्दल थोडी माहिती आली. आफ्टर डेव्हलपिंग अ व्हेरियस इंटरेस्ट इन लाईफ म्हणजे अनेक गोष्टींमध्ये त्याने इंटरेस्ट घेतला.
फायनली अडॉप्टेड अ पॉप्युलर अँड वाईडली प्रॅक्टिस प्रोफेशन ग्याल गोईंग. ग्याल गोईंग म्हणजे बघा काय, तर तुरुंगात जाणं हे काय प्रोफेशन नाही. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे कोणी लिहिलेलं आहे हा स्वातंत्र्याच्या वेळेसचा कोणतरी हा समाजसुधारक असायला पाहिजे. मग त्याने काय समाज सुधारण्याचं व्रत हाती घेतलं म्हणून त्याला काय किंवा पॉलिटिकल संबंधी काहीतरी तो ॲक्टिव्ह असेल म्हणून तो ग्याल गोईंग असं म्हणतोय इन इंडिया. म्हणजे काय तर तुरुंगात जाणे हे त्यानं त्याचा छंद झाला. आय मेस्ट यू मस्ट नॉट टेक व्हॉट आय हॅव बीन रिटन इन दिस आर्टिकल ॲज अ फायनल ऑथॉरिटी. म्हणजे मी जे काही लिहितोय त्याला तुम्ही फायनल ऑथॉरिटी म्हणू नका. मग काय म्हणतोय ऑन एनी सब्जेक्ट, कुठल्याही सब्जेक्टमध्ये फायनल ऑथॉरिटी. पॉलिटिशियन्स वॉन्ट्स टू हॅव टू से ऑन एव्हरी सब्जेक्ट. म्हणजे पॉलिटिशियन जे त्यांना काय प्रत्येक शब्दावर बोलायचं असतं. ही ऑलवेज प्रिटेंड म्हणजे काय आभास निर्माण करणे. म्हणजे तुमचा एखादा मित्र बघा तुम्हाला खूप चांगलं असण्याचं दाखवतो, तुमच्याबद्दल त्याचे चांगले विचार आहेत पण त्याला वाटतं की तुम्ही पास होऊ नये. म्हणजे काय त्याचे खरे विचार कसे आहेत की तो तुमच्याबद्दल चांगले विचार करत नाही पण दाखवतो काय चांगले विचार आहेत. म्हणजे याला काय प्रिटेंड करतोय बघा तुम्ही तर तुम्हाला. अँड ऑलवेज प्रिटेंड टू नो मच मोर दॅन ही ॲक्च्युअली डज. म्हणजे काय पॉलिटिशियन्सला काय करावं लागतं की दाखवावं लागतं त्याला खूप काही माहिती आहे पण ॲक्च्युअली तसं काही नसतं बघा. ही हॅज टू बी वॉच केअरफुली. द लेटर्स ऑफ माइंड आर बी सुपरफिशियल स्केचेस जॉईन टुगेदर बाय थिन थ्रेड. म्हणजे सगळ्या याच्याबद्दल थोडं थोडं माहीत असते, सुपरफिशियल माहिती नाही. आय हॅव रॅम्बल्ड ऑन स्किपिंग सेंचुरीज. रॅम्बल्ड म्हणजे काय भटकणे फिरणे इकडे तिकडे, त्याला रॅम्बल्ड ऑन स्किपिंग सेंचुरीज अँड मेनी इम्पॉर्टंट हॅपनिंग्स. दिस पिचिंग मी ऑन माय टेंट फॉर क्वाईट लॉंग टाईम ऑन सम इव्हेंट विच इंटरेस्टेड मी. As you will notice, as like my dislikes are pretty obvious, so that sometimes are my moods in gals. I do not want you to take all this for granted. There many indeed be many errors in my accounts. म्हणजे काय म्हणतोय की माझ्या ह्या अकाउंट मी जे काय लिहितोय हिस्ट्रीबद्दल लिहितोय काय याच्याबद्दल लिहितोय त्यामध्ये मेनी एरर्स असण्याची शक्यता आहे. कारण की पॉलिटिशियन्स कसे असतात की त्यांना दाखवायचं असतं. म्हणजे हा पॉलिटिशियन्सची शक्यता आहे बघा की त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्या गोष्टींवर. अ प्रिझन विथ नो लायब्ररीज अँड रेफरन्सेस टू माय हँड इज नॉट मोस्ट सुटेबल प्लेस्ड इन विच टू राईट हिस्टॉरिकल सब्जेक्ट. आय हॅव हॅड रिले various largely on the many notebook which I have accumulated since I began my visits Gaol 12 years ago. Many books have also come to me there. माझ्यासोबत अनेक बुक्स आले होते. They have come and gone, for I could not collect libraries here. I have shamelessly taken from these books facts, ideas, nothing original. म्हणजे त्याने सगळं ते ढापलेलंच आहे, नथिंग ओरिजिनल असं म्हटलेलं बघा. ठीक आहे. काय तर लास्टमध्ये आता ऑथर ऑफ दिस पॅसेज मेड मॉडेस्ट अटेम्प्ट काय डिलिमिट हिज नॉलेज अँड रायटिंग. म्हणजे त्याने सगळ्याबद्दल थोडी थोडी माहिती घेतलेली आहे. एक्झॅजरेस इज रायटिंग वाईजली नाही, हे पण येणार नाही. इव्हॅल्युएट सब्जेक्ट वाईजली नाही. अ पॅसेज ऑथर फ्रँकली सेल्फ क्रिटिसायझिंग काय सेल्फ क्रिटिसायझिंग पॉलिटिशियन आहे बघा. तो स्वतःला टीकात्मक परीक्षण करतोय की पॉलिटिशियन्स कसे असतात, त्यांना काय माहीत, ते काय कसं दाखवतात, भास करतात. तर सेल्फ क्रिटिसायझिंग पॉलिटिशियन आहे बघा तो. ठीक आहे. त्याने सरळ सांगितलं की मी जे काही हिस्ट्रीबद्दल लिहितोय त्यामध्ये अनेक एरर्स असू शकतात. म्हणजे काही हिस्टोरियन पण नाही आहे. दिस पॅसेज इगरली शोज दॅट ऑथर हॅज काय ऑथर हॅज काय हिस्टॉरिक अँड लिटररी सेन्स असं याचं उत्तर दिलं बघा. म्हणजे त्याला सेन्स आहे पण तो हिस्टॉरिकल नाही. त्याला सेन्स आहे लिहिण्याचा पण तो काही लेखक नाही आहे. ठीक आहे, असं त्याचं म्हणणं आहे. नंतर काय इट सीम्स दॅट क्रिएटिव्ह अर्ज ही हॅज मेड ऑथर ॲक्टिव्ह इवन इन अ मिडेस्ट ऑफ प्रिझन लाईफ असं त्याचं उत्तर आहे बघा. प्रिझन लाईफ याचं उत्तर येतं. ठीक आहे. ऑथर डज नॉट क्लेम ॲट अकम्प्लिश म्हणजे काय तो एक असा प्रावीण्य तरबेज असं काय नाही आहे तर हिस्टॉरियन नाही असं त्याने सांगितलं की त्याच्या हिस्टॉरिकल जे काही लिहितं आहे त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मग अशा प्रकारे आपण ही 3 नंबरची जी टेस्ट आहे ती संपवलेली आहे. तर एक्सप्लेन केलेली आहे बघा. नेक्स्ट जे आहे ते बेल्लार सरांचं असेल, याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तुमचे सजेशन्स येऊ द्यात की आता आपण काही जे पॅसेज आहेत हे आपण डिटेल घेतो आहे, काही आपण फक्त क्वेश्चन घेतो आहे. सर्व एकदम डिटेल जसं आपण ऑफलाईनला घेतो आहे त्याच प्रकारचं मी इथे घेतो आहे. ज्याची गरजच नाही तर ते विनाकारण व्हिडिओ लांबवून आणि तुमचा वेळ घालून त्याला अर्थ नसतो म्हणून. ठीक आहे. सो स्ट्रॅटेजीवर जास्त लक्ष द्यायला मी असं तुम्हाला शेवटी सांगेल की स्ट्रॅटेजी पॅसेज सोडवण्याची किंवा सीसॅटचा पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याच्यावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे बघा. ठीक आहे. रॅदर दॅन
नुसतं सोडवत जाणे याला अर्थ नाही आहे. ठीक आहे, मॅक्झिमम जे आहेत ते ॲक्युरसीवर जास्त भर द्या आणि नंतर आपण वेळेत किती सोडवायचे ते बघूया. या पेपरमध्ये जास्तीत जास्त 70 मार्क्स तुम्हाला येणं एक्सपेक्टेड आहे बघा. म्हणजे मॅक्झिमम कमीत कमी 70 मार्क्स तुम्हाला यायला पाहिजे याच्यामध्ये 125 पैकी कॉम्प्रेन्शनमध्ये. कारण की बऱ्यापैकी कठीण आहे असं मुलांनी सांगितलेलं मला. माझ्या दृष्टीकोनातून एवढा कठीण नव्हता हा, बट स्टील ठीक आहे, तर कठीण होता असं म्हणायला पाहिजे. आणि नेक्स्ट जी टेस्ट असेल त्याचा पण आपण त्या दिवशी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया. ओके, नेक्स्ट याला आपण बघू की स्ट्रॅटेजीवर थोडंसं मी एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेल बघा. थँक्यू.